आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069. कर्जत येथील संवेदनशील व कर्तव्यदक्ष पत्रकार कैलासवासी आशिष बोरा यांच्या अकाली निधनानंतर वृद्ध भूमिहीन संघटना व जनसंसद संघटना यांच्या वतीनं कर्जत येथे शोक सेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णा हजारे यांच्या जनसंसद संघटनेचे प्रमुख डॉक्टर ॲडव्होकेट अशोक सब्बन, याचप्रमाणे वृद्ध भूमिहीन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते भाको साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, रात्री आम्हाला आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोकजी सब्बन नेतृत्वाखाली आशिष बोरा आणि आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून काम केलेलं आहे. आशिष बोरा ही व्यक्ती महान व्यक्ती होती. अशी व्यक्ती इथून पुढे जन्माला येणार नाही, कारण अनेक आंदोलन आम्ही त्यांच्या आश्रयाखाली केले आणि ती हुशार व्यक्ती, अति हुशार व्यक्ती होती आणि त्यांच्यामुळेच आम्हाला धट प्रकार आहे. आम्ही बी अनेक आंदोलन केले, परंतु खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी आशिष बोरासाठी आम्ही सर्व अहिल्यानगर जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, वृद्ध भूमिहीन शेतमजूर महिला संघ, भारतीय जनसंसद आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने ही श्रद्धांजली वाहतो की त्यांनी आपली साथ सोडून आपल्याला मधूनच सोडून गेले. त्याच्यामुळं हा जी उणीव आपल्याला भासत आहे ती उणीव कदापि भरून निघणार नाही आणि आशिष बोरासारखा हिरा पुन्हा आमच्यात जन्माला येणार नाही असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आणि सर्व त्यांचे सहकारी, आमच्या बरोबर आलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष अशोकजी सब्बन, पोपटराव साठे, वीर बहादूर प्रजापती. आज आपण या ठिकाणी आपले सहकारी माननीय बोराजी हे आपल्यातून गेल्यामुळे या ठिकाणी कर्जत तालुक्याच्या वतीने आपण इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम बोराच्या आशिषच्या बाबतीत काही सांगायचं म्हटलं की आता पोपटरावने सांगितलं की काही तडजोड नसायची. एकदा असंच एक आंदोलन होतं त्यांचं, डोकंफोड आंदोलन. सब्बन साहेब त्याला म्हणले, अरे डोकं कुठं फोडायचं असतं, पण नाही, आशिषने ऐकलंच नाही. शेवटी त्यांनी ते डोकं फोड आंदोलनासाठी तो ऑफिसमध्ये गेलाच. म्हणजे असा आशिष बोरा गेले 25-30 वर्ष आमच्याबरोबर तो काम करत होता आणि आताच त्यांनी ह्या 2-3 वर्षापासून आम्ही जे राज्याचे प्रशिक्षक आहेत त्या प्रशिक्षणाची एक आम्ही संघटना काढली आणि त्या संघटनेमध्ये अतिशय तळमळीने त्यांनी काम केलं. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे जाईपर्यंत तो त्या व्हॉट्सअपवर त्या प्रशिक्षकांबरोबर बोलत होता. म्हणजे त्याला असं वाटत नव्हतं की मी जाईल आणि आम्हाला वाटत नव्हतं ते जातील, परंतु शेवटी माणसाचं आयुष्य किती दिवस जगायचं ते ठरवून दिलेलं असतं. पण काही लोक जगताना कसं जगावं आणि कसं मारावं हे आपल्या हातात नसतं. पण आशिष बोरा समाजासाठी अतिशय
चांगलं काम करून तो आपल्यातून गेला, परंतु आपल्यातून तो गेलेला नाही, तो अमर राहील. कारण त्याने जे आमच्याबरोबर कामं केलेले ते अस्मरणीय कारण आहे. प्रत्येक ठिकाणी कुठलेही आंदोलन असो, अण्णांबरोबरचं असो, आपल्या भारतीय जनसंसदेचे असो, प्रशिक्षकांचा असो, तुमच्या वृद्धांचे असो, सगळे म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये गाजलेला पत्रकार म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि तो आपल्यातून गेला. मी आपल्या भारतीय जनसंसदेच्या वतीने त्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि या ठिकाणी आशिष बोरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले सर्व मित्रांनो, आशिष आपल्यात नाही हे असा विश्वासच या गोष्टीवर बसत नाही. कारण 2 दिवस आधी सुद्धा माझी त्याची गाठभेट झाली, फोनवर चर्चा झाली. एक चांगलं नेतृत्व करणारा कार्यकर्ता गेला. आपल्याला माहित असेल कर्जत मध्ये प्रचंड कचरा साचलेला होता आणि या कचऱ्याला साफ करण्याचं काम ज्या नगरपालिकेचं पंचायतीचं असेल त्याच्या बरोबरीनं त्या गाळामध्ये कचऱ्यामध्ये उतरून संपूर्ण कर्जत शहर त्यांनी स्वच्छ केलं. एक चांगली मोठी टीम स्वच्छतेची उभी केली. अन्याय अत्याचार होणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये तो धावून जायचा आणि काम करायचा. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात 1994 पासून आमचा संपर्क आहे. 1994 पासून झालेल्या सर्व आंदोलनामध्ये त्याचा सहभाग होता. दिल्लीमध्ये अण्णांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकपालच्या आंदोलनामध्ये दिल्लीतही 8-8, 10-10 दिवस आमच्या बरोबर आंदोलनात होता. औरंगाबाद न्यायालयापुढे झालेली आंदोलनं असतील, नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयापुढची आंदोलनं असतील, या सर्व आंदोलनामध्ये हिरिरीनं सहभाग घेत होता. त्याचबरोबर कर्जत शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात सातत्यानं तहसील कार्यालय आणि विविध कार्यालयांच्या पुढे आंदोलन करीत होते. एक चांगलं व्यक्तिमत्व, निष्ठुर व्यक्तिमत्व, पत्रकार असून आपण पाहतो पत्रकारांच्या संदर्भात बंधता अनेक असतात, पण एक निष्ठुर पत्रकार म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं. जे रुचेल, जे पटेल, जे समाजाच्या हिताचं एक तेच त्या बातम्यांमध्ये सातत्यानं मांडत होते. असा एक निष्ठुर कार्यकर्ता अगदी मरणाच्या दाढेत असताना सुद्धा महाराष्ट्रात जे प्रवीण प्रशिक्षक आहेत यांचं प्रचंड शोषण शासकीय यंत्रणेमार्फत होत होतं आणि या यंत्रणेमार्फत होणारं शोषण थांबवण्यासाठी त्यांचं महाराष्ट्रातलं संघटन बांधण्याचं काम मागच्या 1.5 वर्षामध्ये त्यांनी हाती घेतलं होतं आणि जवळजवळ 900 कार्यकर्ते महाराष्ट्रातनं जोडून 34 जिल्ह्यामध्ये एक संघटन चांगल्या पद्धतीने उभं करण्याचा साधन उभं राहत आहे. आशिष बोरांनी असं प्रचंड काम केलेलं आहे. अनेक चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं अनेक विकासाच्या भूमिका सुद्धा त्यांनी सातत्यानं मांडल्या. लोकांना सकस भाजीपाला मिळावा यासाठी परसबागाची कल्पना घेऊन त्याच्यावरही ते काम करत होते. उद्योजकतेच्या बाबतीतही तो फार सेन्सिटिव्ह होता. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज आपल्याला अनेक ठिकाणी चहाची दुकानं याचे ब्रँड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आशिष बोरांनी 20 वर्षापूर्वी अशा चहाचं ब्रँडिंग करण्याचं काम हाती घेतलं होतं आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ब्रँड चहाची दुकानं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आशिष बोरा असा हर हुन्नरी होता. अत्यंत सकारात्मक पद्धतीनं पाहणार होता. कुठल्याही कामाला तातडीने धावून जात होता. समाजाच्या हिताचं जे काम आहे त्या कामामध्ये तो सातत्यानं धावून जात होता. असा 1994 पासून आमच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनामध्ये सहभागी होता. त्यानंतर भारतीय जनसंसद या संस्थेतही तो सातत्यानं सक्रिय काम करत होता. अशा या कार्यकर्त्याचं निधन फार मोठी हानी या संपूर्ण समाजाची झाली, चळवळीची झाली. एक चांगलं नेतृत्व हरपलं आणि या नेतृत्वाची जागा या कर्जत मधून घेणं अवघड आहे. कारण या कर्जत मध्ये हा कचरा सर्वांना दिसत होता, सगळ्यांच्या नजरेत येत होता, पण तो साफ कसा करायचा किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांना कशी जबाबदारी सांगायची हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं. पण त्याने चांगल्या पद्धतीने एक टीमवर्क उभं करून स्वयंस्फूर्तीनं काम करणाऱ्यांची एक टीम तयार केली आणि रोज त्यामध्ये भर पडत गेली आणि हा म्हणता संपूर्ण कर्जत मधला कचऱ्याचं भांडार जे होतं हे संपूर्ण साफ करून अगदी कर्जत स्वच्छ करण्याचा आटोकाट त्यांनी प्रयत्न केला. एक चांगला परिणाम झाला. एक पर्यावरणाचं छान काम त्यांनी उभं केलं. आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. पिण्याचं पाणी असेल किंवा सांडपाणी असेल याच्यावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भात त्याने सातत्यानं प्रयत्न करून हे स्वच्छ कसं करता येईल याच्यावर प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा शेतीला कसं वापरता येईल याबाबत सातत्याने त्याने मुद्दे मांडलेत. पत्रकारितेच्या माध्यमातून या विषयांवरती तो सातत्यानं लिहित होता. याच ठिकाणच्या
प्रश्नांवरती आवाज उठवला, तसा त्यांनी जिल्ह्यातले प्रश्न असतील, राज्यातील प्रश्न असतील, सुरुवातीला सांगितलं की प्रशिक्षकांचा एक मोठा प्रश्न होता, त्यांची जी समस्या होती त्या समस्येवर उत्तर मिळत नव्हतं. आशिष बोराने एक चांगलं प्रशिक्षकांचं संघटन उभं करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 34 जिल्ह्यामध्ये संघटन करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि त्याला आता मूर्त स्वरूप येत आहे. वर तो काम करत होता. आज आपण विचारतो अनेकांना, सकाळी बोलला आणि दुपारी गेला, का घडतंय वय असं? सकाळी बोलला आणि दुपारी गेला असं अनेक वेळा आपण म्हणतो, पण आमच्या लक्षात येत नाहीये इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये एक 5 ग्रॅम तरी प्लास्टिक डिपॉझिट झालेलं आहे. ते प्लास्टिक काय असतंय? प्लास्टिक 700-800 वर्ष मरत नाही. जमिनीवर पडल्यानंतर त्या प्लास्टिकचे बारीक मायक्रो पार्टिकल्स होतात. म्हणजे आपल्या केसाच्या 1 लाख बारीक तुकडे जर केलेत तर किती बारीक होतील? डोळ्याला तर दिसत नाही, मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा दिसत नाही. असं हे प्लास्टिक पाण्यामध्ये जातं, ते पाण्यातून आपल्या शरीरात जातंय. तेच प्लास्टिक वनस्पती जे अन्न शोषून घेतंय त्या वनस्पतीमध्ये ते प्लास्टिक जातंय. ती वनस्पती आपण खातोय, ती वनस्पती जनावरं खाताय, त्या जनावरांचं मांस आपण खातोय. त्याचबरोबर पाण्यामध्ये प्लास्टिक जातंय. त्या प्लास्टिकमुळं त्या पाण्यात प्लास्टिक विरघळलं जातंय आणि ते पाणी पुन्हा त्या जलचरांच्या माशांच्या पोटात जातंय आणि ते मासे आपण खातोय ते आपल्या शरीरात जातंय. असं हे प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये सुद्धा विरघळत नाही. ते गुठळीच्या स्वरूपात आपल्या मेंदूमध्ये असेल, हृदयामध्ये असेल, या ठिकाणी कुठेतरी ते ब्लॉकेज निर्माण करतंय. आणि आज आम्हाला हे धोके कळत नाही. आम्ही पाहतोय कुठेही पहा, सर्वत्र प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिकच दिसतंय. कर्जतमधील सर्वात विश्वासू बिल्डिंग मटेरियलचे केंद्र वास्तुशिल्प सेल्स कॉर्पोरेशन अँड बिल्डिंग मटेरियल. तुमच्या घरासाठी लागणारे स्टील, सिमेंट, सनला, ग्रेनाइट, मार्बल, कडाप्पा तसेच सर्व प्रकारचे प्लंबिंग, सॅनिटरी सर्व काही एकाच छताखाली आमच्याकडे उपलब्ध आहे. सर्व नामांकित कंपन्याचे सर्वोच्च क्वालिटी मटेरियल, योग्य दर, उत्कृष्ट सेवा आणि अनुभव संपन्न मार्गदर्शन. प्रोप्रायटर मोहन वासुदेव होळकर तुमच्या विश्वासाची 7 वर्षानुवर्ष जपलेली. आजच एक वेळ भेट द्या. वास्तुशिल्प सेल्स कॉर्पोरेशन, कुलधरण रोड, कर्जत.